नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशन्स बघणार आहोत। क्वेश्चन 7 मध्ये ट्रान्सलेशनवर आधारित 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो। त्याच्यामध्ये ए बी सी असे 3 प्रश्न असतात। ए प्रश्न असतो बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स एनी 4। याच्यामध्ये एकूण 6 वर्ड दिले जातात आणि त्या 6 वर्डपैकी आपल्याला 4 वर्डचा अर्थ लिहायचा असतो। आता याच्यामध्ये बघा, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे। 2 नंबरचा आहे सक्सेस, यश। पॅरेंट्स म्हणजे पालक। त्याच्यानंतर रूट, मार्ग। इमेजिन, कल्पना करा। आणि रिफ्यूज, नकार। तर असे या 6 पैकी आपल्याला फक्त 4 शब्दाचा अर्थ आला तरी चालतो, तरी आपल्याला 2 पैकी 2 मार्क भेटतात। तर अशा पद्धतीनं त्याचं मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो। त्याच्यानंतर बी प्रश्न असतो बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन एनी 2। याच्यामध्ये 4 सेंटेन्स दिले जातात आणि त्या 4 सेंटेन्सपैकी आपल्याला 2 सेंटेन्सचा म्हणजे 2 वाक्याचं मराठीमध्ये लिहायचं असते, अर्थ लिहायचा असतो मराठीमध्ये। आता बघा, याच्यामध्ये पहिला आहे, आय शॉ समथिंग हेरेबल्स। मी काहीतरी भयानक पाहिले, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो। त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, कुकिंग इज अ सायन्स। स्वयंपाक हे शास्त्र आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे, मेक अ स्टडी टाइम टेबल, म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो। त्याच्यानंतर चौथा आहे, ही स्पोक मोस्ट इम्प्रेसली। तो मुख्यतः प्रभावीपणे बोलला, असा त्याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये सी प्रश्न असतो आणि त्या सी प्रश्नामध्ये काय असते बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स ऑब्लिक प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स एनी 1। म्हणजेच या सी मध्ये 2 आपल्याला म्हणी दिल्या जातात आणि त्या 2 म्हणीपैकी आपल्याला एकाचा मराठीमध्ये अर्थ काय करायचा असतो तर लिहायचा असतो। तर या ठिकाणी बघा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, हे असं दिलेलं आहे। आणि दुसरा आहे, ॲज यू सो शॅल यू रेप। तर यापैकी आपल्याला एकाचा अर्थ आला तरी चालेल। तर या ठिकाणी पहिल्याचा होतो बघा, जनसेवा हीच ईश्वर सेवा, आणि दुसऱ्याचा होतो, पेरावे तसे उगवते। तर अशा पद्धतीनं तुम्ही ट्रान्सलेट करून 5 पैकी 5 परीक्षामध्ये मार्क मिळवू शकता। धन्यवाद।